मी 100% महाराष्ट्र शासनाने मेट्रो येण्यासाठी बदलापूर शहरामध्ये प्रयत्न केलेले होते. पण जेव्हा प्रयत्न करताना त्या सर्व गोष्टीचा विचार करून तो प्रकल्प त्यावेळेसची PPPवरची मेट्रोची निविदा काढायला पाहिजे होती. मला वाटतं अभ्यासपूर्वक ती निविदा काढली नाही आणि ज्या दिवशी निविदा काढली तर पहिल्या पोस्ट कोणी केलेल्या आहेत त्या बघा. मी स्वतः त्यावेळेस सांगितलेलं का ही मेट्रो सक्सेस होणार नाही, कारण का जी मेट्रो कल्याणपर्यंत आलेली आहे त्या कल्याणवरून ती उल्हासवरून अंबरनाथ, कारण का आपल्या तुम्हाला माहिती आहे रामभाऊसारखा हुशार माणूस टेक्निकल माणूस आपल्या शहरामध्ये, त्यांची आणि माझी नेहमी चर्चा व्हायची. रामभाऊ बोलायचे, वामन तू एकनाथजी शिंदे साहेबांना सांग की जे PPPवरचं मेट्रोचा प्रस्ताव आहे तो न करता तुम्ही जी कल्याणपर्यंत जी मेट्रो आलेत ती जर एक्सपान्शन बदलापूर शहरापर्यंत केली तर तिला चांगलं फ्रिक्वेन्सी भेटेल आणि ती मेट्रो सर्वात पहिले होऊ शकते. आज खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी मेट्रो ती चिखलोली स्टेशनपर्यंत आणलेली आहे आणि तुम्ही शिवसेनेची सत्ता एक आधी आल्यावर ती मेट्रो बदलापूरपर्यंत आणण्याची जबाबदारी या वामन म्हात्रेची असेल. दादा, भाजपच्या माजी नगराध्यक्षांनी एक वक्तव्य केले की 2016-17ला नाट्यगृहासाठी आमदार कथोरेंच्या माध्यमातून निधी आला होता, परंतु तुम्ही सहकार्य केला नसल्यामुळे तो निधी परत गेला. मी काय बोलतो, त्या माजी नगराध्यक्षाला माझ्यासमोर तुम्ही बोलवा चॅनलवाल्यांना, कोणी विरोध केला काय केला त्यांना माहीत असेल. जी जागा नाट्यगृहासाठी रिझर्वेशन केलेली आहे ती जागा नगरपालिकेला अजूनपर्यंत हँडओव्हर झाली नाही. जे जागेचे मालक त्यांना विविध प्रकारच्या मीटिंग्स आम्ही त्या ठिकाणी घेतला, पण त्यांना कॅश स्वरूपाने त्या जागेचा मोबदला भेटावा असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून जो 5 कोटी रुपयाचा निधी आलेला होता तो काय आमदार साहेबांनी नव्हता. या महाराष्ट्राचं विजन ठेवून त्या वेळेचे मुख्यमंत्री कोण होते ते तुम्ही बघा. त्या मुख्यमंत्र्यांनी तो निधी परस्पर जी आताची सिस्टीम आहे तेव्हा जी सिस्टीम आहे प्रत्येक नगरपालिका त्याच्या शेअरसाठी जी प्रोजेक्टची कामं आहेत त्या प्रत्येक क्रीडा संकुल असे क्रीडा संकुलात सुद्धा 5 कोटी रुपये आलेले होते. त्या माजी नगराध्यक्षांना विचारा का ते 5 कोटी रुपये कुठे गेले. आणि मी नगराध्यक्ष असताना मला वाटतं त्यांच्या इथं 2.5 कोटी रुपयाचा क्रीडा संकुलला निधी घोरपडे मैदानासाठी दिलेला होता. आणि आज त्यांच्या भावीच्या नगराध्यक्ष त्यांना उद्या तुम्ही जा आणि त्यांना त्या ग्राउंडमध्ये फिरवा आणि ते 2.5 कोटी रुपयाचा निधी कुठं खर्च केला तो बघा. नाहीतर आमच्या वडवलीच्या ग्राउंडमध्ये मी तो 2.5 कोटी रुपयाचा निधी घोरपडे ग्राउंड आणि 2.5 कोटीचा निधी म्हात्रे ग्राउंडला आम्ही घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी काय काम चालू आहे हे बघा. 2.5 कोटी रुपये तिथले पाण्यात गेलेले आहे आणि आज तिथं गवत उगवलेलं आहे. म्हणून टीका करताना माझी नगराध्यक्षांनी सर्व गोष्टीचा अभ्यास करून माझ्यावर टीका करायची. मी कधी ते सांगतील त्या ठिकाणी डिबेटला येण्यास तयार राहते आणि प्रत्येक जो ठराव झाला आज ते बोलतात मी झेंडा चौकात झेंडा मी उभारला. त्या झेंड्याला आम्ही सर्व नगरसेवकांनी मिळून एक मुखाने तो ठराव मंजूर करून त्या ठिकाणी तो झेंडा उभारलेला आहे. कुठेतरी आपल्या या देशाची शान कुठेतरी या विभागात असावी. आणि तो रिझर्वेशनचा प्लॉट होता त्या ठिकाणी टीडेरच्या माध्यमातून ती आर्ट गॅलरी बनवलेली आहे. मी गयावया करून ही मनोज वैद्यांची संकल्पना होती. त्या संकल्पनेतनं ते आर्ट गॅलरी आम्ही बनवलेली. मला मनोज वैद्यांनी फोन केला की अशी संकल्पना आहे. या बदलापूर शहरामध्ये भरपूर आर्टिस्ट राहतात आणि त्यांना कुठंतरी आपली चित्र काढण्यासाठी किंवा त्यांनी चित्र काढलेले त्या गॅलरीमध्ये लावण्यासाठी एक बदलापूरमध्ये चांगली आर्ट गॅलरी आहे. तेव्हा त्या TDRच्या माध्यमातून ती जागा आम्हाला भेटलेली होती. म्हणून ती आर्ट गॅलरी हेंद्रेपाडा या ठिकाणी आम्ही बनवलेली आहे. त्या ठिकाणची उद्यानं आहेत ती उद्यानंसुद्धा ही TDRच्या माध्यमातून रिझर्वेशन जागा आहे. ते आमच्यासारख्या जे प्रभाग आहेत तिथं काय त्या लगतचं शहर आहे अंबरनाथ. नाट्यगृहाचं उद्घाटन पार पडलं, परंतु आता सध्या परिस्थिती काय, कधीपर्यंत काम अजून ती जागाच नाट्यगृहाची आपल्या ताब्यात आलेली नाही तर त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही. जे आपले ज्यांची जागा जी रिझर्वेशन आहे त्यांना आम्ही मोबदला देण्याचा प्रयत्न करूया. पण नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती तसं नाही. महाराष्ट्र शासनाकडनं जास्तीत जास्त TDR जे डबल TDR देतो तो 4 पट TDR कसं नगरविकास खात्यातनं मंजूर करून त्यांना देता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि ज्या दिवशी आज ती जागा आमच्या ताब्यात येईल लगेच 1-2 वर्षाच्या आत ते नाट्यगृह बनवून आता मला वाटतं अंबरनाथसारखं नाट्यगृह त्या ठिकाणी झालं. नाट्यगृह चालवणं हे सुद्धा सोपं नाही, त्याचं मेंटेनन्स करणंसुद्धा एवढं सोपं नाही. बऱ्याचशा शहरामध्ये नाट्यगृह बांधून ही धुलीस मिळालेली आहेत. आपल्या शहरामध्ये भरपूर प्रॉपर्टी आहेत. मला वाटतं त्यांचंसुद्धा मेंटेनन्स आज नगरपालिका करू शकत नाही. पण आज ही सखी जिम फिटनेस ही वैशाली ताईच्या रूपाने या ठिकाणी बांधण्यात आलेली आहे.
पण तिचं मेंटेनन्स नक्कीच हे पाटील कुटुंब म्हणजे तुम्ही प्रकाश पाटलांचा आदर्श घ्यायला पाहिजे की नगरपालिकेने एखाद्या उद्यानामध्ये लॉन्स लावला तर हे बिचारे बोरिंगनी स्वतः पाईप घेऊन पाणी मारे नगरपालिकेच्या माणसावर अवलंबून राहत नसेल. तसं याचा मेंटेनन्स हे स्वतः पाटील कुटुंब करणार आहेत. अशी जर संकल्पना घेऊन लोकप्रतिनिधी पुढे आले तर आणि तरच या वास्तूचं जतन होईल. आणि मला वाटतं नाट्यगृह लवकरच या बदलापूर शहरातल्या लोकांना, पण नाट्यगृहाच्या अगोदर मी ऑलिम्पिक दर्जाचं स्विमिंग टँक, ऑलिम्पिक दर्जाचं क्रीडा संकुल, ही 2 गोष्टी आम्ही प्राधान्याने निवडणुका झाल्या या शहराला करून देणार. ओके.